डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरातील विविध डोंगर रांगांवर सध्या भीषण आगीचं सत्र सुरू आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक होतीये. गेली काही दिवसांपासून सातत्यानं लागणाऱ्या या आगी निसर्गनिर्मित नसून त्या मानवनिर्मित असल्याचा गंभीर संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. या आगीमुळे शेकडो एकर वनक्षेत्र बेचिराख झालंय. हिरवाईनं नटलेले डोंगर काळ्या राखेत रूपांतरित होताना दिसतायत. आगीचा वेग इतका तीव्र असतो की अनेक ठिकाणी वन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतात. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून हे आग विझवण्याचं काम करत असले तरी आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याबाबत मात्र ठोस कारवाई होत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. या आगीत केवळ झाडं झुडपच नाही तर वन्यजीवालाही मोठा फटका बसतोय. अनेक पशुपक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना या आगीचा फटका बसत असून अनेकांचा नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झालाय. परिणामी पर्यावरणीय समतोल धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे यावरून सिद्ध होत आहे. घारगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगरांना आगी लावण्याचं काम चालू झालेलं आहे आणि या आगीमुळं ही जी वनसंपत्ती आहे, डोंगरावरची वनसंपत्ती आहे, वन्यजीव आहे, मोठे मोठे वृक्ष असतील, त्याच्यानंतर काही प्राण्यांचा, वन्यजीवांचा जो अधिवास आहे, अत्यंत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते जळून खाक झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नैसर्गिक आपत्ती नसून ही मानवनिर्मित आपत्ती आहे आणि या आपत्तीकडं वन खात्याने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण ही आपत्ती ही काही वर्षांनी मानवावर सुद्धा येणार आहे. जर हे मानवनिर्मित असेल त्याचा शोध घेऊन वन खात्याने त्याच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि जेणेकरून जे मनुष्य पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीसाठी आपण काही ठेवणार आहे की नाही. हे जर असे आग वगैरे लावण्याचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात जर वाढलं तर वनसंपदा राहणार नाही, ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होईल. कोरोना काळातच जर आपण अशा पद्धतीने ऑक्सिजन कसा मिळवला आहे आणि हे जर आदिवास जर नष्ट झाला तर माणूस जगणार कसा, याच्यावर वन खात्याने महत्त्वाची गोष्ट हे का होतं हे मानवनिर्मित असून त्याचा शोध घेण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर जो कोण करतोय त्याच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे असं माझं मत आहे. उन्हाळ्याचे दिवस अजून सुरू व्हायचे आहेत, मात्र आग लागण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. तर या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी उन्हाळा सुरू होण्याच्या कालावधीमध्येच अशा आगी लागण्याच्या घटना घडत असल्यामुळं हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप किशोर आहेर यांनी केला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता ही जी आपली साधन संपत्तीमध्ये हे जे काय वनसंपत्ती आहे ही याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. तर हे आपलं जपण्यासाठी ज्या वेळेला उन्हाळा चालू होतो त्यावेळेला वन खात्याने योग्य पद्धतीने लक्ष देऊन योग्य वेळेत जाळपट्टे जर काढले तर हे प्रमाण कमी होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे समजा कधी बायचान्स आग वगैरे जर लागली तर मनुष्यबळ योग्य पद्धतीने पुरवण्यात आलं पाहिजे. हे जे अपडेट आहे हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सरकारने सुद्धा लक्ष देऊन वन खात्याला योग्य ते इन्स्ट्रुमेंट पुरवली पाहिजे. वन विभागानं उन्हाळ्याच्या सुरुवातीला जाळपट्टे घेणं गरजेचं आहे, मात्र तसं होताना दिसत नाही असं मतही आहेर यांनी व्यक्त केलंय. वनसंपदेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागानं केवळ आग विझवण्यावर भर न देता या आगीमागील कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करतायत. अन्यथा भविष्यात पठार भागाचं नैसर्गिक सौंदर्य केवळ आठवणीपुरतंच उरेल अशी ही भीती व्यक्त केली जाते आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये
82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात। भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर। संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08।